पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया आणि डायरिया यासारखे आजार जे आहेत ते डोकेवर काढतात. आपण सध्या सिन्नर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आलो आहोत. प्रशासनाने नेमकी काय तयारी केली आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी निर्मला पवार मॅडम आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मॅडम, पावसाळा सुरू झाला तर साथीचे आजार जे आहेत ते डोकेवर काढतात. हे आजार अ, साथी पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आपण असं बघतोय सिन्नर आणि नाशिक पूर्ण जिल्ह्यामध्येच पावसाचं प्रमाण हे जास्त आहे. तर या अनुषंगाने सर्वप्रथम पाण्यातून ज्या आजारांचा संसर्ग होतो, जसं आपण म्हणूया की अतिसार असेल, जुलाब, उलट्या हे आजार आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. तर या संदर्भामध्ये आपले जे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहेत, तसंच सिन्नर तालुक्यामध्ये म्हटलं तर ग्रामीण रुग्णालय सिन्नर आणि ग्रामीण रुग्णालय दोडी, तर या सर्व ठिकाणी आपण अतिरिक्त जे काही पेशंटला उलट्या आणि जुलाब यासाठी औषध साठा हा अतिरिक्त प्रमाणात उपलब्ध केलेला आहे. तसंच आपण जे म्हणतो की यामध्ये मेन पेशंटला मुख्यतः त्याच्या शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन पेशंटला आपल्याला बघायला मिळतं. तर त्यासाठी आपण एक ORS कॉर्नर येथे उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्वरित पेशंटला अँब्युलन्सची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रामध्ये आपण ही उपलब्ध केलेली आहे. यानंतर मुख्यतः आपण असं म्हणतो की काही जे डासांमार्फत होणारे आजार आहे, जसं की डेंग्यू, मलेरिया, तर याचंही प्रमाण ह्या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. तर त्यासाठी आपण जे म्हणतो की MPW आहेत आपले, की ते वेळोवेळी फक्त हॉस्पिटलमध्येच नाही तर घरोघरी जाऊन जे काही पाण्याचे साठे आहेत, सार्वजनिक ठिकाणी साठे असतील किंवा घरगुती साठे असतील, तर त्या संबंधात नागरिकांना ते योग्य ती माहिती देत असतात आणि तसेच कीटकनाशक आणि डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी शासनातर्फे वेळोवेळी फवारणी केली जाते आणि नागरिकांना तशा सूचनाही केल्या जात असतात. या व्यतिरिक्त आपण ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये एक आहे की पावसाळ्याच्या वातावरणामध्ये पिण्याच्या पाण्याची जास्त काळजी नागरिकांनी घ्यावी लागते. तर गाव पातळीवर ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचं जलशुद्धीकरण हे वेळोवेळी केलं जातं आणि तसंच आपण बघतो की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पाणी हे उकळून पिलं पाहिजे, जेणेकरून पाण्यातून होणारे जे काही प्रादुर्भाव आहे तो आपल्याला रोखता येईल. तसंच पावसाळ्याच्या वातावरणामध्ये उघड्यावरचे अन्नपदार्थ किंवा बाहेरचं आपण म्हणतो खाणं टाळलं पाहिजे. आपण आपल्या घरी जे काही ताजं शिजवलेलं अन्न जर ग्रहण केलं, तर मला वाटतं ह्या सगळ्या आजारांपासून आपल्याला आपली काळजी घेता येईल. योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.